आपण सिक्वेन्सनं पेज नंबर 273 74 पर्यंत गेलो आपण, पण आपला मधला एक सेक्शन आपण 2 पेजेस मागचे थेरॉटिकल असल्या कारणानं आपण ते मागे ठेवले होते आणि हा थेरॉटिकल सेक्शन जो आहे हा प्रामुख्याने आपल्याला आज आपण सुरुवात करूया पेज नंबर मागे थोडंसं बॅक साईडला जात आहोत. पेज नंबर 267 वर 12.8 केमिकल प्रॉपर्टीज हे आर्टिकल आपण पाहत आहोत आणि केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्स मध्ये थेरी असल्या कारणानं हा आपण भाग मागे ठेवला होता. तर आता पहिला पार्ट आहे लॅबोरेटरी टेस्ट फॉर अल्डिहाइड अँड कीटोन्स. प्रयोगशाळेमध्ये अल्डिहाइड आणि कीटोन्स हे ऑर्गॅनिक कंपाऊंड आयडेंटिफाय डिस्टिंक्ट ओळखण्यासाठी प्रामुख्यानं ज्याचा वापर केला जातो त्या लॅबोरेटरी टेस्ट आज आपल्याला पाहायच्या आहे. आणि यामध्ये प्रामुख्यानं एक साधारणपणे आपण जर भाग पाहिला तर अल्डिहाइड आर इझिली ऑक्सिडाइज्ड टू कार्बोक्सिलिक ऍसिड अँड देअरफॉर ऍक्ट्स ॲज अ रिड्यूसिंग एजंट टुवर्ड्स माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. अल्डिहाइड सहजपणे त्याचं रूपांतर कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये होतं आणि हे जे ऑक्सिडायझिंग एजंट आहे तो माइल्ड आहे आणि म्हणून अल्डिहाइड्स जे आहेत हे रिड्यूसिंग एजंट म्हणून काम करतात. अर्थ लक्षात घ्यायचा त्याच्यातला काय अर्थ आहे कसा दिलेला आहे तो भाग. Ketones do not have a hydrogen atom directly attached to the carbonyl carbon, hence they are not oxidized by mild oxidizing agent. Hence aldehyde and ketones are distinguished by this property. Actually काय होतं दाखवतो तुम्हाला मी आता. हा R हा C डबल बॉन्ड O हा H हा R हा C डबल बॉन्ड O हा R प्लस ऑक्सिजन प्लस ऑक्सिजन आणि काय म्हणतो तुम्ही ते का माइल्ड ऑक्सिडायझिंग. स्ट्रॉंगनेस ऑक्सिडेशन होतं आपण पाहिलंच आहे. एक कार्बन कमी होतो फक्त हा हायड्रोजन हा मोस्ट रिस्पॉन्सिबल आहे ही टेस्ट दाखवण्यासाठी आणि अशा पद्धतीनं कार्बोक्सिलिक ऍसिड जो आहे हा इथे तयार होतो की जो कीटोन्स तयार करू शकतच नाही. अशी ही पोझिशन आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळते. आता एक्झाम्पलच्या पुढच्या भागात तो काय म्हणतो टेस्ट ज्या दिलेल्या आहेत यामध्ये टेस्ट गिवन बाय अल्डिहाइड मध्ये पहिली टेस्ट आहे स्किप्स टेस्ट. इथे काय आपल्याला रिएक्शन नाही पॅरा रोज हायड्रोजन हायड्रोक्लोराइड आपल्याला एक सोल्यूशन घ्यायचं आहे. Where alcoholic solution of aldehyde is treated with a Skipp's reagent pink or red or magenta color appears. अतिशय सिंपल एका मार्कासाठी हा प्रश्न विचारला जातो. अल्डिहाइड प्लस स्किप्स रिएजंट बरोबर आहे पिंक और मैग्नेटा और रेड कलर. एवढीच टेस्ट लिहायची. दिस कन्फर्म द प्रेझेन्स ऑफ अल्डिहाइड. आता एक भाग लक्षात ठेवा. आता याच्यावर मी आता थोडंसं थेरी आहे टेक्स्ट बुक मध्ये तुम्हाला तो भाग दिलेला नाही पण मी एक्सप्लेन करतो. अल्डिहाइड प्लस स्किप्स रिएजंट वर पिंक मॅग्नेटा किंवा रेड कलर. अल्डिहाइड कॅन गिव्ह दिस टेस्ट कीटोन्स डू नॉट गिव्ह टेस्ट. म्हणजे तुम्ही जर एखाद्या टेस्ट ट्यूब मध्ये हा कंपाऊंड घेतला हा कंपाऊंड घेतला याच्यामध्ये स्किप्स रिएजंट टाकला पिंक कलर तयार झाला तर तो अल्डिहाइड आहे. पिंक कलर तयार नाही झाला तर तो कीटोन आहे आणि म्हणून म्हणजे काहीच बदल झाला नाही तर तो कीटोन आहे. अशा पद्धतीनं डिस्टिंग्विश करण्यासाठी प्रामुख्यानं स्किप्स टेस्टचा वापर केला. ऍक्च्युअली काय माहितीये का हा जो स्किप्स रिएजंट तो आहे का तो आहे पॅरा रोस ऍनिलीन हायड्रो क्लोराइड मेड. आता याचा ऍक्च्युअली कलर काय माहितीये का पिंक मॅग्नेटा किंवा रेड. काय स्किप्स टेक्स्ट बुक मध्ये दिलेलं नाही मी तुम्हाला सांगतोय. पॅरा रोज ऍनिलीन हायड्रोक्लोराइड अल्कलाइन सोल्युशन असतं याचा. अल्कलाइन सोल्युशन म्हणजे NaOH मध्ये मिक्स केलेलं किंवा KOH मध्ये आणि मेड कलरलेस बाय पासिंग SO2 गॅस. म्हणजे याचा ओरिजिनल कलर हा आहे त्याला SO2 गॅस पास करून आपण कलरलेस करतो
आणि असा स्किप्स रिएजंट जेव्हा अल्डिहाइड मध्ये टाकला जातो तेव्हा त्याचा ओरिजिनल कलर जर डेव्हलप होत असेल तर तो अल्डिहाइड आहे CH ग्रुप हा कन्फर्म झाला. अशी ही पहिली टेस्ट वापरली जाते डिस्टिंग्विश करण्यासाठी आपल्याला अल्डिहाइड्सला कीटोन पासून. आता आपल्याला दुसऱ्या टेस्टला जायचं आहे आणि ती दुसरी टेस्ट आहे प्रामुख्यानं टोलन्स टेस्ट ऑफ सिल्वर मिरर टेस्ट. टोलन्स टेस्ट किंवा सिल्वर मिरर. आता इथे काय म्हणतो वॉर्म व्हेन अल्डिहाइड अँड कीटोन रिएक्ट्स इज बॉइल्ड विथ टोलन्स रिएजंट अमोनिकल सिल्वर नाइट्रेट सोल्यूशन. Silver mineral is formed. The aldehyde is oxidized to carboxylate iron by Tollens reagent and silver is reduced to Ag. आणि रिएक्शन काय आहे बघा आता. हा R हा CH2 त्यांनी जसं दाखवलंय आपण तसं पाहूया. ट्वाइस Ag NH3 taken twice plus OH minus प्लस 3OH मायनस. आता पहा आता काय होत असतं त्याच्यामधला जो ऑक्सिजन आहे का हा ट्रॅप करतो. हे जे वैशिष्ट्य आहे ना आणि हा तयार झालेला जो भाग आहे RCOH ट्वाइस Ag4 NH3 ट्वाइस Ag4 NH3 CH2 तयार झालेला जो कंपाऊंड आहे अशा पद्धतीचा. आणि यामध्ये इथे टेक्स्ट बुक मध्ये तुम्हाला असं दाखवलं होतं हे असतं आणि हा असा पार्ट आहे. मी याचा अर्थ जेव्हा ही एक टेस्ट ट्यूब आपण घेतो आणि या टेस्ट ट्यूब मध्ये एक कंपाऊंड घेतलाय तो अल्डिहाइड आहे का कीटोन माहिती आहे. याच्यामध्ये आपण सिल्वर आपलं टोलन्स रिएजंट टाकला. अमोनिकल सिल्वर नाइट्रेट सोल्यूशन म्हणजे टोलन्स रिएजंट. तर तिथं तयार होत असताना जो एसिड जमा झाला हा एसिड अशा पद्धतीने जमा. बरं सिल्वरचं कॅरेक्टरिस्टिक माहिती आहे कशी प्रॉपर्टी सिल्वरची शायनिंग प्रॉपर्टी आहे. शायनिंग प्रॉपर्टी असल्या कारणानं तो कसा दिसतो आरशासारखा दिसतो. म्हणून त्या टेस्टला सिल्वर मिरर टेस्ट असं देखील म्हणल्या जातं. काय म्हणायचं त्याला सिल्वर मिरर टेस्ट. हा आहे पहिला पार्ट. मग एक्झाम्पल आपल्याला म्हणलं तर आपण एक्झाम्पल घेऊया ऍसिटल्डिहाइड ट्वाइस Ag NH3 taken twice AOH minus. हा जो असतो हा ऍक्च्युली हा ऍसिडिक लायची गरज नाही हा डायरेक्ट ऍसिटिक ऍसिड होतो. ट्वाइस Ag 4 NH3 2H. आला पार्ट. या पद्धतीने तुम्ही हा सहजपणे एक्सप्लेन करू शकता. ही एक बेसिक कॅरेक्टरिस्टिक या भागामध्ये वापरला जातं आणि अशा पद्धतीनं हा दुसरा पार्ट वापरला आपण. ही टेस्ट अल्डिहाइड्स फक्त देतात म्हणजे टेस्ट ट्यूब मध्ये सिल्वर मिरर तयार झाला म्हणजे अल्डिहाइड आहे आणि काहीच बदल झाला नाही तर तो कंपाऊंड कीटोन आहे. म्हणून डिस्टिंग्विश करण्यासाठी प्रामुख्याने ह्या टेस्टचा वापर जो आहे हा केला जातो. एक महत्त्वाची आणि रिड्युसिंग प्रॉपर्टी म्हणजे काय तर अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होतं. ऑक्सिडेशन होतं म्हणजे तो ऑक्सिजन कोणाचा घ्यायला आहे माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट्स ऑक्सिजन आणि म्हणून तो त्या ऑक्सिडायझिंग एजंट जो आहे त्याचं रिडक्शन करतो रिडक्शनला मदत करतो म्हणजे ही रिड्युसिंग प्रॉपर्टी आहे. एक्सप्लेन द रिड्युसिंग प्रॉपर्टी ऑफ अल्डिहाइड असं म्हणलं तर आपलं उत्तर असेल स्किप्स रिएजंट टोलन्स रिएजंट आणि आता तिसरा आहे तो फिलिंग्स टेस्ट. FEHLINGS फिलिंग्स
टेस्ट। या फेलिंग्स टेस्ट मध्ये when a mixture of aldehyde and failing solution is boiled with hot water, a red precipitate of cuprous oxide is formed. रेड प्रेसिपिटेट म्हणजे एक टेस्ट ट्यूब घेतली आपण, इथे आपण हा भाग टाकूया, एकामध्ये फेलिंग सोल्युशन टाकलं, एकामध्ये रेड कलरचा तयार झाला आणि याच्यामध्ये नो चेंज तयार झाला, तर हा कंपाऊंड हा अल्डिहाइड आणि हा कंपाऊंड कीटोन. डिस्टिंग्विश टेस्ट पुढे काय म्हणतो तो, एन अल्डिहाइड इज ऑक्सिडाइज्ड टू कार्बोक्सिलेट आयन बाय फेलिंग सोल्युशन आणि Cu2+ is reduced to Cu. It may be noted that अल्फा हायड्रॉक्सीकीटोन also gives this positive test. हा आहे एक महत्त्वाचा पार्ट, तुम्हाला रिएक्शन कंटेंट मध्ये दिलेला आहे. हा R, हा CHO प्लस ट्वाइस Cu++, 5OH मायनस, हा फेलिंग सोल्युशन, त्याच्याबद्दल मी चर्चा नंतर करतो. हा RCOO मायनस, हा Cu2O, हा 2H2O. हा आलेला कंटेंटचा भाग लक्षात ठेवा. सॉरी 3H2O तयार झाला. हा OH, 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 OH आणि हा OH. आज लक्षात कधी लक्षात ठेवायचं की 2 OH म्हणून एक H2O बाहेर येतो. एक कळलं? आता IH बघा काय झालंय, आता ऑक्सिजन किती उरले 2, RCO मायनस, आता ऑक्सिजन किती उरला 1, CO2. एका ऑक्सिजनवर चार्ज किती असतो, 2 निगेटिव्ह, मग CO+ आणि CO+. याच्यावर किती चार्ज होता, 2 पॉझिटिव्ह, याच्यावर किती 1 पॉझिटिव्ह. याचा अर्थ याचं रिडक्शन झालंय. या ऑक्सिडायझिंग एजंटचं रिडक्शन करण्यासाठी हा मदत करतो, हा रिड्युसिंग एजंट. ऍक्च्युअली हा देत असताना फेलिंग सोल्युशन, तुम्ही टेक्स्ट बुक मध्ये आपण नीट पॉइंट ऑफ व्ह्यू ना, फेलिंग सोल्युशन A आणि फेलिंग B, रोशेला सॉल्ट आणि CuSO4 असे 2 पार्ट असतात. CuSO4 आणि रोशेला सॉल्ट, या दोघांचं फेलिंग A आणि फेलिंग B असे असतात. ऍक्च्युअली रोशेला सॉल्ट म्हणजे सोडियम, पोटॅशियम, टार्टारेट इन NaOH. अल्कलाइन सोल्युशन ऑफ सोडियम पोटॅशियम टार्टारेट, टार्टारिक ऍसिडचा सोडियम आणि पोटॅशियम सोबत असणारा ईस्टर अल्कलाइन सोल्युशन जे असतं, याच्यामधून कोण येतो, हा OH येतो. याच्यामधून कोण येतो, हा Cu++. इथे टेक्स्ट बुक मध्ये हे पॉइंट्स नाहीयेत तुम्हाला. आणि हा Cu2 जो तयार होतो, हा रेड प्रेसिपिटेट तयार होतो आणि म्हणून only aldehydes can give this reaction, ketones do not give this reaction. आणि यामध्ये जर मी बेनेडिक्ट सोल्युशन जर वापरलं, बेनेडिक्ट, एक लक्षात ठेवा, आता हा पॉइंट बेनेडिक्ट सोल्युशनचा वापरला तर कॉपर सल्फेट जशाला तसा आहे. रोशेला सॉल्ट काय होतो, सोडियम पोटॅशियम सिट्रेट म्हणजे सायट्रिक किंवा सिट्रिक ऍसिडचा सोडियम आणि पोटॅशियम ईस्टरचं अल्कलाइन सोल्युशन फक्त असतं. आणि हा बेनेडिक्ट सोल्युशन कुठं वापरलं जातं लक्षात ठेवा. आपल्यामध्ये कार्बोहायड्रेट बायोमॉलिक्यूल सेक्शन मध्ये आपण कार्बोहायड्रेट, लिपिड आणि ज्याला आपण कन्सिडरेशन म्हणजे ज्या याच्यामध्ये आपण हा भाग करतो ऑइल किंवा फॅटला आपण लिपिड्स असं म्हणतो. तर त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स मध्ये ग्लुकोज, फ्रुक्टोज, लॅक्टोज जे असतात, त्यामध्ये ग्लुकोजला ब्लड शुगर असं म्हणलं जातं, फ्रुक्टोजला फ्रूट शुगर असं म्हणलं जातं. आणि आपल्याकडे जो आजार आहे डायबिटीज, तर त्या लॅबोरेटरीमध्ये पॅथॉलॉजीमध्ये गेल्याच्या नंतर काय करतात, ते रक्त काढून घेतात आणि त्याची टेस्ट घेतात.
म्हणजे रक्तामध्ये साखर किती आहे ही टेस्ट घेणं म्हणजे बेनेडिक्ट सोल्युशन. का होतं बरं असं? तर बेनेडिक्ट सोल्युशनचा वापर हा करत असताना हा प्रामुख्यानं साखर आहे का नाही. का बरं? तर साखर जे आहे हे CHO, हा CHOH4 आणि हा CH2OH. लक्षात घ्या, कार्बन घेत 4 म्हणजे 5 आणि हा एक 6 म्हणजे हा C6. H बघा आता हे 2 आणि 4 म्हणजे 8, 8 आणि 1 9, 9 आणि 3 12, C6H12 आणि हा ऑक्सिजन 1 हे 4 5 आणि हा एक 6 O6. कशाचा फॉर्म्युला आठवला तुम्हाला? हा ग्लुकोज आहे आणि म्हणून रक्तामध्ये असणारा ग्लुकोज जो आहे का नाही, हा ग्लुकोजचा अल्डिहाइड ग्रुप आहे आणि अल्डिहाइड ग्रुप ही प्रॉपर्टी देतो. म्हणून सोडियम पोटॅशियम सिट्रेट इन NaOH म्हणजे बेनेडिक्ट सोल्युशन इज यूज्ड टू चेक और डिटेक्ट द ब्लड शुगर. हा महत्त्वपूर्ण पार्ट. आणि अशा पद्धतीने रिड्युसिंग प्रॉपर्टी ज्या आहेत या अल्डिहाइड्स जे देतात, कीटोन्स जे देत नाहीत, या प्रॉपर्टीज आज इथं पाहिल्या आपण. नेक्स्ट पॉइंट आपण पुढच्या सेशनमध्ये